सध्या नवरात्र उत्सव धूमधडाक्यात सुरू आहे। या दिवसात काही वास्तुशास्त्रातले उपाय केल्यास घरात सुख समृद्धी नांदते आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व आजारपण, सर्व दुःख, दारिद्र्य दूर होऊन आपल्यावरती देवीची कृपा होत असते। या नवरात्रामध्ये आपण आपल्या देवीची मनोभावे सेवा करायला पाहिजे। त्यामुळे आपल्या घरातील गरिबी, आजारपण, मानसिक ताणतणावातून आपल्याला जे काही तुम्ही जात असाल तर ते सर्व त्रासातून आपल्याला मुक्ती मिळते। त्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये किंवा आपल्या पुराणांमध्ये काही उपाय सांगितले जातात। हे उपाय आपण करायला पाहिजे। नवरात्रात दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचा ध्वज अर्पण करावा। असे मानले जाते की दुर्गा मातेला लाल रंग खूप प्रिय आहे आणि या रंगाचा ध्वज अर्पण केल्याने भक्तांच्या कुटुंबावर तिची कृपा दृष्टी राहते। यासोबतच अडकलेली सर्व कामे पूर्ण होतात। नवरात्रात घराच्या मुख्य दारावर दोन्ही बाजूने शेंदूर लावून स्वास्तिक काढावे। त्यानंतर पाण्यात हळद टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा। असं मानलं जातं की या वास्तूच्या उपायाने नकारात्मक शक्ती घरापासून दूर राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो। मुख्य दरवाजावरती आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावावे। वास्तुशास्त्राच्या या उपायाने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि घरात धनसंपत्तीचा प्रवाह वाढतो। असे केल्यामुळे घरातील वास्तुदोष सुद्धा दूर होत असतो। नवरात्रीत सुपारीच्या दोन्ही बाजूने मोहरीचे तेल लावावे। त्यानंतर ती माता दुर्गेला अर्पण करावी आणि देवीची मनोभावे पूजा करावी। पूजा केल्यानंतर त्या सुपारीला डोक्याजवळ ठेवून झोपावे। असे केल्याने व्यवसाय आणि नोकरीतील अडचणी दूर होतात। या उपायाने आपल्या जीवनातील सर्व त्रास, दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर होत असतात। तर हे छोटे छोटे उपाय करून आपण नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची आराधना करू शकतो आणि आपल्या जीवनातील अडचणी ह्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू शकतो। प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतात। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला विशेष महत्त्व दिलं जातं। गाईला आपल्याला या काळामध्ये म्हणजेच या नवरात्रीच्या काळामध्ये काही वस्तू आपल्याला खाऊ घालायच्या आहेत। बघा, आता नवरात्र कधी संपणार आहे तर विजयादशमीला, म्हणजेच कधी तर 12 ऑक्टोबरला नवरात्र संपणार आहे। तर 12 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही कधीही हा जो उपाय आहे तर तो करू शकता। आता नवरात्रीचे 2 दिवस संपलेले आहेत आणि आता अवघे फक्त 7 ते 8 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत। या दिवसांमध्ये होईल तितकी देवीची उपासना आराधना करा, कारण देवीची उपासना करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। एखादं घर तुम्ही बघितलं, त्यांना त्यांची कुलदेवी सुद्धा माहीत नसते। त्यामुळे काय होतं की त्यांना कोणत्याच कामात यश मिळत नाही। व्यापार, व्यवसाय, नोकरी यात यश मिळत नाही, कारण देवीची सेवा करणं, तिचा कुलाचार करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। तर आता या नवरात्रीमध्ये तुम्हाला गाईला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत। गाईला आपण हिंदू धर्मामध्ये खूप मोलाचं स्थान दिलेलं आहे। गाईला आपण गोमाता म्हणत असतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला 33 कोटी देवी देवतांची पूजा करणं इतकं शक्य नसतं। त्यामुळेच आपल्या पुराणांमध्ये गायीची जर आपण उपासना केली, तिची आराधना केली, तर असं म्हटलं जातं की 33 कोटी देवी देवतांची उपासना किंवा त्यांची पूजा केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं। तर या नवरात्रीमध्ये आपल्याला गाईला काही वस्तू खायला द्यायच्या, जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होतील आणि आपल्या जे काही कुठेतरी अडचणी येत आहे, प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक संकट आपल्या अवतीभोवती येत आहेत, तर ते दूर व्हावेत आणि घरामध्ये नेहमी लक्ष्मी ही हसती खेळती राहावी, आपलं घर सोडून कधीच जाऊ नये, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर आता सर्वांनाच माहीत आहे दुर्गा देवीचे जे स्थान आहे तर ते गाईच्या पोटामध्ये आहे। त्यामुळे जर ज्या वेळेस आपण गाईला हे अन्न खायला देणार आहोत, त्यावेळेस नक्कीच आपल्या जीवनातले सुद्धा जे काही त्रास आहेत तर ते दूर होतील। आता काय करायचं आहे बघा, हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता, काहीच अडचण नाही। नवरात्रीतले जे हे दिवस असतात ते अतिशय शुभ दिवस असतात। आता कशा पद्धतीने करायचं आहे ते बघा। सर्वात प्रथम काय करायचं आहे, तुम्हाला चपाती बनवायची आहे। आता ही चपाती कशी बनवायची ते तुम्ही लक्षात घ्या। सर्वात प्रथम काय करायचं आहे, गव्हाचं पीठ मळायचं, पण त्या गव्हाच्या पिठामध्ये काही वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत। त्या गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि यापासून एक छान छोटासा गोळा तयार करायचा आहे। त्यामध्ये मीठ टाकायचं नाहीये, हळद टाकू शकता तुम्ही थोडीशी आणि याच्यापासून तुम्हाला एक छान चपाती तयार करायची आहे। आता चपाती तयार केली की त्यानंतर ती थंड होऊन द्यायची। त्यावरती तुम्हाला थोडासा गूळ टाकायचा आहे, थोडंसं तूप टाकायचं आहे
आणि शक्य असेल तर तांदळाची खीर नसेल तर थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत। हे सर्व साहित्य ठेवलं की त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय किंवा वासरू असेल तिथे जायचं आहे। गाय आणि वासरू जर सोबत असेल ना तर खूप याचे चांगले अजून फायदे तुम्हाला होतील। पण गाय नाहीये तर मग वासराला खाऊ घाला, वासरू नसेल तर गायला खाऊ घाला। पण दोन्ही जर असेल तर आवर्जून दोन्ही गाय आणि वासराला तुम्ही ह्या पदार्थ खाऊ घाला। तर आता आपण जी रोटी तयार केलेली आहे म्हणजे जी चपाती आपण तयार केलेली आहे ती जाऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे। प्रथम गायीच्या चारी पायांवरती पाणी टाकायचं, त्यानंतर गायीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, गायीची आरती करायची आहे आणि त्यानंतर गायीला आता हे सर्व करत असताना गायीचा चेहरा हा पूर्वेकडे ठेवा, तुमचा चेहरा पश्चिमेकडे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे तर ही चपाती जी आपण घेतलेली आहे ती आपल्याला गायीला खाऊ घालायची आहे। खाऊ घालत असताना सर्वात प्रथम अगोदर मंत्र म्हणायचा आहे, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। हा मंत्र म्हणून त्यानंतर ही चपाती तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे आणि तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत। पैशांच्या असू द्या किंवा मग इतर कोणत्या असू द्या, नोकरीच्या संबंधित, प्रमोशनच्या संबंधित, घरामध्ये सतत कटकट भांडण वादविवाद होत आहेत, ह्या ज्या काही अडचणी असेल त्या अडचणी तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो नवरात्रीमध्ये करायचा आहे। तर नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। त्यानंतर पुढचं म्हणजे आता तुम्हाला जर आजूबाजूला तुमच्या गाय नसेल तर काय करावं, तर आपल्या देवघरामध्ये गाय आणि वासराची मूर्ती असते, प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्थापित करू शकता। तर गाय आणि वासराच्या मूर्ती समोर तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो ठेवायचा आहे। छान तिथे एक तुपाचा दिवा लावायचा, गाय वासराला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, एखादं फुल अर्पण करायचं, छान तिथे तुपाचा दिवा लावून तुम्हाला हा नैवेद्य गायला अर्पण करायचा आहे। त्याच्यानंतर त्या नैवेद्याचं काय करायचं तर तो नैवेद्य तुम्ही स्वतःही खाऊ शकतात किंवा मग तुम्ही तो निर्मल्यातही टाकू शकतात, काहीच अडचण नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। तर नक्की करा, तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये सोपं वाटेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता। पण जर असेल खरोखर गाय आणि वासरू तर कंटाळा करू नका, तिथे जाऊनच हा उपाय करा, त्यावेळेस अजून चांगले त्याचे फायदे आपल्याला होतील। आता ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य खायला देणार आहात त्यावेळेस गायीला पाणी सुद्धा प्यायला द्यायचं खाऊन झाल्यावर, हे लक्षात ठेवा, त्याशिवाय आपला उपाय हा अपूर्ण राहतो। तर अशा पद्धतीने हा उपाय करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।